प्रकारचे आहेत पण सारखे नाही, स्वगत भेदाचं उदाहरण. दुसरं म्हणजे सजातीय भेद. वृक्षामध्ये जो भेद आहे त्याला सजातीय भेद म्हणतात. आणि वृक्षोत्तर पाषाणमध्ये भेद आहे त्याला विजातीय भेद म्हणतात. विठ्ठला विठ्ठल. परमात्म्याच्या ठिकाणी स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही आणि विजातीय भेद. पण भगवान परमात्मा हा सावयव असताना भगवान परमात्म्याच्या ठिकाणी स्वगत भेद कसा नाही? भगवान परमात्मा सावयव आहे ही गोष्ट खरी आहे, पण त्याने ते घेतलेलं सोंग आहे. घरी गेले सोंग घेणे अवघे पांडुरंग. आणि हा सोंग घेणारा सुद्धा भगवान पांडुरंग परमात्माच आहे. सोंग कशाला म्हणतात? मूळ स्वरूप लक्षणामध्ये न बदल होता द्वितीय रूप धारण करणे याला सोंग म्हणतात. नाटकामध्ये एखादा स्त्रीचं पात्र करतो पण मूळ स्वरूप लक्षणामध्ये न बदलता तात्पुरतं घेतलं त्यानं सोंग आहे. म्हणून भगवान परमात्म्याने घेतलेलं हे सोंग आहे. मग भगवान परमात्मा निर्गुण निराकार आहे, रंग नाही, रूप नाही, वर्ण छाया, निर्काम निराकार तूच रूप आहे. असा भगवान परमात्मा निर्गुण निराकार असल्यामुळे भगवान परमात्म्याच्या ठिकाणी सावयव भेद नाही. ठिकाणी सजातीय भेद कसा नाही? कारण इंद्रदेव, ब्रह्मदेव, कुबेरदेव हे देव असताना सजातीय भेद कसा नाही? हे इंद्रदेव, कुबेरदेव, ब्रह्मदेव जे आहेत ना ते देव नाही, ते देवता आहे, अधिकारी जीव आहे. देवता देव एक अद्वैत ब्रह्म असा एक भगवान परमात्मा आहे. एकाच सच्चिदानंदासारखा दुसरा सच्चिदानंद नसल्यामुळे सजातीय भेद नाही. जगत आहे, जगतास देव आहे, देवाशिवाय हे जगत जे दिसत असते काय आहे? हे जगत जरी दिसत असलं तरी जगत हे भासमान आहे, जग हे असत्य आहे. मग सत्य कशाला म्हणतात? ज्या वस्तूचा तिन्ही काळी अनुभव येतो ती वस्तू सत्य असते. जगताचा अनुभव तिन्ही काळामध्ये येत नाही. भूतकाळात वर्तमान काळामध्ये असत नाही, वर्तमान काळात भविष्य काळामध्ये असत नाही, भविष्य काळात भूत वर्तमान काळामध्ये असत नाही. जशा तीन अवस्था एकमेकाला जाणत नाही, स्वप्न, सुषुप्ती, जागृती. जागृतीतले पदार्थ कधी स्वप्नामध्ये नसतात, स्वप्नातले पदार्थ कधी जागृतीमध्ये नसतात, स्वप्न जागृत पदार्थ कधी सुषुप्तीमध्ये नसतात. सांगण्याचा अर्थ म्हणजे ज्या वस्तूचा तिन्ही काळी अनुभव येतो, प्रत्यय येतो, ती वस्तू सत्य असते. जगताचा अनुभव तिन्ही काळामध्ये येत नसल्यामुळे जगत हे असत्य आहे. न्याय असा आहे, असत्य वस्तू सत्य वस्तूचा विरोध करू शकत नाही. उदाहरण, रज्जू सर्पाकार भासेल एवढं. एक मनुष्य वाटेने चालत असताना संधी काला आहे, काही प्रकाश आहे, काही अंधार आहे, अंधुक दिसतंय सगळं. प्रवास करत असताना वाटेच्या कडेला एक दोरी पडलेली आहे, जाड दोरी पडलेली आहे आणि नागाच्या आकाराची दोरी पडलेली आहे. त्याला भास होतो ही सर्पच आहे की काय? तो घाबरतो, ओरडतो, पळून जातो. वास्तविक पाहता तो सर्प असतो का? काय सत्य काय आहे? दोरी ही सत्य आहे. जी सत्य वस्तू तिला अधिष्ठान म्हणतात. म्हणून सर्पाला स्वतंत्र असतं. जेवढे दोरीची लांबी, रुंदी, जाडी, उंची आहे तेवढा सर्प भासतो. म्हणून सर्पाचं भासणं दोरीच्या अस्तित्वानं सर्पाचं भासणं आहे. म्हणून सर्पाला स्वतंत्र सत्ता नसते. आणि जी वस्तू भासते त्याला अध्यस्त म्हणतात. म्हणून दोरीच्या अस्तित्वानं सर्पाचं अस्तित्व आहे. सर्पाला स्वतंत्र अस्तित्व नसतं आणि त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही, ते अधिष्ठान रूपच असतं. भगवान परमात्मा अधिष्ठान सत्य, ब्रह्म सत्य, जगत मिथ्या आपल्याला सिद्धांत सांगितलेला आहे. म्हणून हे जग कसं कशा पद्धतीने जरी दिसत असलं तर ते भगवान परमात्म्याच्या विधेचे भेद करू शकत नाही. म्हणून भगवान परमात्म्याच्या ठिकाणी तिन्ही भेद नाही. त्रिभेद भेद आहेत. ते काल परिसरे भगवान परमात्मा सर्व कालामध्ये जो अधिष्ठान स्वरूपामध्ये आपल्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये, सर्व गटीरामध्ये, हा एक सर्व देशामध्ये आहे, सर्व कालामध्ये आहे. असं व्यापक भगवान परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते संताचं स्वरूप आहे. विठ्ठला जगद्गुरु तुकोबाला एकदा प्रश्न विचारला, म्हणजे जगद्गुरु तुमचा परिचय. जगद्गुरु तुकोबाने म्हणले नाही मी मला तुकाराम म्हणतात म्हणून, मी वासुदेव तत्वता ही ओळख तुमची तुकोबा आहे. अनुमान व्यापून करा तुका आकाश आहे.